समृद्धी महामार्गावर धावत्या खासगी बसला पुन्हा भीषण आग. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा मोठा अपघात तळता तळता वाचला. नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याने काही क्षणांतच बसनं पेट घेतला. ही घटना मेहकर तालुक्यातील शिवणी पिसा गावाजवळ घडली आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस तात्काळ थांबवण्यात आली आणि आरडाओरड करून सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. बसला आग लागल्याचं लक्षात येताच चालकाने रस्त्याच्या कडेला बस उभी केली. काही मिनिटांतच बस आगीच्या भक्षस्थानी पडली आणि संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर पडले असले तरी काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेमुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहतूक नियंत्रित करून पर्यायी मार्गाने वाहने वळवली. महत्त्वाची बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच समृद्धी महामार्गावर खासगी बसला आग लागून 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही महामार्गावरील सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप आता पुन्हा पुढे येत आहे. झुंजार जनता न्यूज, फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग.